पहाट झाली. झुंजू मुंजू पहाट झाली आणि वासुदेवाची स्वारी आली. अहो दान पावलं, अहो दान पावलं, दान पावलं, अहो दान पावलं. उजळून आलं आभाळ, उजळून आलं आभाळ रामाच्या घरी. आणि गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. हो दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. अगदी विचारांच्या माळेमध्ये का बरं म्हटलं आहे? विचार करतोय तो आपल्या नात्याचा. आपल्या नात्याचा? हो राधे, आपलं नातं या जगात अजरामर राहील. कदाचित त्या नात्याला कुणी गालबोट तर लावणार नाही ना. अरे कान्हा, हे प्रेम तुझ्या रूपाकडे पाहून नाही रे केलं, तर हे प्रेम अंतर्मनातून त्या पूर्णतः देहावर. आणि हे प्रेम आणि आपलं प्रेम या जगात खरंच अजरामर राहील. राधे, कान्हा, रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी, व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. हो रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी, व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी.
पाहिले तुझे मी माझ्या अंतरी झाले काना सावळ्यावरी रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी झाले काना सावळ्यावरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्यावरी हो मध्यान रातीत झोप कशी आली मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया
चल का बेगी बेगी अगं चला गं बोलू. ए चला 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 अगं हो. राधे अगं इकडे गं. काय गं? ए, राधा ठेव ठेव मागे अगं. ए राधे काय गं? तो बघ किती गोड दिसतो ना गं. अगं तिकडे कोण? अगं तो बघ किती गोड दिसतो ना गं. कोणतं कोण? अगं कोण काय गं? तो ससा गं. ससा? हा, ससा. कुठे गेला बरं? गेला 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 गं. अगं हो अगं ये. अगं इकडे या इकडे या. काय झालं गं? अगं तू बोलला. कुठे आहे गं? अगं हो. अगं हो पण तू झाडच बघतोय आणि तुझ्याकडे बघून लागायचं नाही बघ तुझ्याकडे घालायचा. काय गं ते गं? तुझं आपलं काहीतरीचा. आता चल माझ्याला उशीर होतोय. ए चला गं. चला गं. चला गं. चला गं. चला गं तुम्ही गे. होई ना उशीरच करताय. राधे काय गं? राधे आता इकडे ये गं. काय गं? राधे आपण चुकलोय वाटतं गं. अगं नाही गं आपण बरोबर नाही गं. अगं नाही गं चुकलोय गं. ही वाट माझ्या ओळखीची नाही गं. त्याला नाही ग तुम्ही ही बडाई ग हे चला बोल इकडून काय अगं चला गं. अगं अरे हो मथुरच्या बाजू जायचं म्हटलं कोणी सांगून तर असायला हवं ना गं. अगं हो गं. अगं ये तारा. ऐक अगं ते आपल्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होतं ना गं. विसरली ग अगं अशी कशी विसरली? विसरली मग आता काय करायचं का राधे काय आवाज आहे का माझ्या मावशीला. असं म्हणता ऐकून आवाज देऊन बघते हा. दे, दे. येते मावशी हा बघूया. मावशी. अगं ये मावशी. अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला? अगं आले ग आले. येते गं बाई. या राधे फार दिवसान या राधेनं फार दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है तरणी काठी आले मी साथीला राधा है तरणी काठी आले मी साथीला ये
आले ना तुमची मावशी चला ग चल ग राधे आले तुझी मावशी तर चल तुझी ए मावशी राधे बघ ना ग काळ्या माझ्यासारखी मध्ये आडवी आली बघ अगं थांब गं तुझ्या राजेंद्रा. अगं ये मावशी. काय गं राधे? अगं यायला मला उशीर का गं केलास? अगं अजून लवकर आली असती. मग पण काय झालं माहितीये? काय ग माझं ना जड झालं. ए काय काय सर झालं का माठ म्हणजे माठ. तू तुला काय वाटलं? मला काय नाही का ते जाऊ दे. काय गं? एवढ्या घाईनं हा आणि एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं का मला? अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेला चाललोय बघ. असं होय? मग जावा की मी कशाला येऊ? म्हणतो का ना ग की नको म्हणून सर माझ्यासोबत बाजाराला. अगं तुम्ही जरा. थांब ग. अगं ये मावशी. काय करा दे? अगं पण आम्हाला कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हाक मारली का मला? अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तर हिने आवाज दिला मला. अगं विसरली असेल. अशी कशी विसरली असेल? घोबर भांडायला विसरत नाही ही. ए मावशी काय ग हे राधे ही असेल ना तर मी यायची नाही बाजाराला आणि बघ. मला पण याची हवस नाही बघ. जा जा किटकिट जा. काय विचारायचं यांचं? राधे मी मार घेते तू चल ग माझ्यासोबत. अगं थांब गं जरा. जरा पुढे गेली की अरे बांधला खाली जाशील बघ. मावशी अगं ये मावशी. चल ना गं. मग तुला प्रेमाने बोलायचं का? अगं प्रेमाने. अगं ये चंद्रा. काय ग अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. हिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमानं बोलते हिच्याशी प्रेमाने. अगं अगं तू ह्यांच्याशी रात्री बोलते एक माशी आता बोल. मावशी राधे बघ कशी म्हणते. अगं बोल गं आता. आता तुम्ही म्हणताय मग ना नाही तर नाही सर मान धरू शकते. काय गं? अगं प्रेमानं अजून कसं बोलू हिच्याशी. अगं चंद्रा आमच्याशी कसं बोलते तसंच तिच्याशी बोल. थांबा थांबा ए मावशी काय गं? ए मावशी ए मावशी तिकडे मावशी. ए मावशी अगं असं असं करून भोका पडली तर हाय का? कशी बोलते आजकालच्या पोरींचं प्रेम असं होतं का? मग कसं होतं का आजकालच्या पोरींचं प्रेम कसं होतं? कसं ग एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्याला पळून जाईल. आणि जुन्यात सांगायचं म्हणलं तर कसं? कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय केला तिच्याकडे गेला ये. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आला लैला मजनू त्यानंतर आला लैला मजनू आज सगळे नुसतं पालिंगला दगडू. ते सगळे दगडूच का ग दगड सगळे त्यातला एक दगड सुटला डायरेक्ट गोळ्या लागतील. मग असं प्रेमाने बोल सांगा का तिला? तशी प्रेमाला बोलूच का बोल गं ग आता. असंच तर बघितलं. ए मावशी किती गोड दिसतेस ग. अगं हो इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना. ते बघ गोड म्हणताय इकडे इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना. तिकडे आहे का? तिकडे काय ग तिकडे तिथे राह. काय झालं ग आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती. हा आता ही कशी दिसते सांगायला नको का? मावशी मी पहिले गोड दिसते ग गोड दिसते. आता ऐका चंद्रासारखा मुकडा हिचा हे खरंच का ग? कळशील आणि सूर्यासारखं तेज हिचं. हो ना ग मावशी तिकडे घे. चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग आणि सूर्यासारखं तेज हिचं हा. आणि हरणीसारखी चाल हिची. ए मावशी हळदीसाठी म्हणजे अशी का ग अशीच असताना अशीच असतं. मग डुकरासारखं कागा बोलणं तुझं? डुक्कर माहिती मला. जा, जा. काय गं करायचं यांचं? मी नाही का बाई हिच्या बरोबर सांग ग. सवनात पुढची. अगं ये मावशी. चल ना गं आता उशीर होते मग आपल्याला. आता तू प्रेमाने सांगतेस म्हणून येते आता हिच्यावर आलेच नसते. पण थांबा ग काय ग आता तुला सांगितलं की नाही आता ह्यांना सगळ्यांना पण सांगते बघ. अगं हो मावशी पण असं सांग. सांगते हुकाने सांगू. उखाणे सांग. आता ऐका ऐका हातावर ठेवला कप उपटेल उपटेल. हातावर ठेवला कप कपात घेतली चहा. हातावर ठेवला कप कपात घेतली चहा. त्याच्यावर ठेवली बशी आणि मला सोडून बाकी सगळी नाही म्हशी. काय ग हे अगं मस्करी केली जराशी. मावशी एवढी मोठी मस्करी काय ग. ते जाऊ दे. आता एवढं नटून ठटून आणि एवढा 7 शिंगातून बाजारात चालत की नाही. अगं हो ग मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. ए कशाला ग सांगायला.
आता घेतलं काय ते दिसतंय मला, हा. पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. असं म्हणते हा. ए सांगा का आपण काय काय घेतलं ते ए सांग सांगा बे. अगं मावशी ते दूध आणि चालेल बाजाराला. चल. अगं मावशी मी घेतले दही आणि चालली बघ बाजाराला. मग त्याला जरा खात द्या की. मावशी अगं मावशी मी तागड चालेल बाजाराला. बघू काय? हे आमचं लाजाचं झाड आहे. हा गावाला की लगेच नाचतं. ए, मग हे कसं बघा. गं? हे बघा झालं. चल घ्या. मावशी, मी घेतला खवा आणि चालली बघ बाजाराला. चल. मावशी, मी घेतला दहीचा हलवा आणि चालले बघ बाजाराला. ठेवलं जा ठेवले. सवय ठेवलं. मी घेतले ताक आणि चालले बघ बाजाराला. चल रा. ए मावशी मी घेतलाय खवा आणि चालली थेट बाजाराला. हा तिने घेतलाय खवा, कोणी हवा तर न्यावा नाही तर उद्या बिन. अगं मी खावा म्हटलं खावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खावाच म्हटलं. काही बक्षीस चाललं आहे. सात्विक रेवाळे, अक्षय रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गीतकार गायक सन्माननीय विशाल बेंद्रे गाव कोचरी लांजा खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच विजय धुमाळी नवलाई देवीवाडी खास चंद्रासाठी आणि गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच संदीप बाळू धनावडे राहणार कडकुडे रत्नागिरी खास अनिकेत धनावडेसाठी आणि राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव राहणार चिपळूण खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दिवाकर गोठणकर राहणार पावस खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच साईराज रघुवीर आंबरे आराध्या रघुवीर आंबरे खास गवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच करिश्मा गुरव वरची गुरववाडी राहणार दाफोळे खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. संस्कृती आणि सार्थक गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच अजय कलमटे खास बकासूर प्रेमी खास गवळींसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सौ सुगंधा तिर्लोटकर राहणार दादर मुंबई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आर्यन निवळे राहणार कोल्हापूर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सुरेश शिवराम कांगणे राहणार देवरू कांगणेवाडी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. अशोक लांजेकर मुक्काम पोस्ट कळंबट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रमोद भोके रेवाळवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी खास इंद्रासुरासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दर्शन रामगडे खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रभाकर गुणाजी राहणार निवळी माळंगवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गजानन होरंबे आमचे मार्गदर्शक गजानन होरंबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्री रवळनाथ त्रिमिस नंबर मंडळ रत्नागिरी लय भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए पोरीनो काय गं? मी काय म्हणते, आता हा सुंदर घाट, आता ह्या घाटात असं गप्प जायचं का ग? एखादं गीत घे. असं म्हणते हा मावशी. सुंदर ए पूर्ण मीच म्हणते हा साथ द्या मला. तुला 7 का मी 8 पण देतो म्हण. बघा ना ग म्हण, चला म्हण. गं, मी एखादं म्हणते. जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गवळणी जाऊ चला गवळणी जाऊ चला जाऊ
चांदावळे खास गवळींसाठी 100 रुपये बक्षीस चाललं आहे. आंबेडचा गोंडसबाळ उमेश दावरू खास मावशीसाठी 101 रुपये बक्षीस चाललं आहे. आम्ही नम्रपणे त्याचे आभार आहोत. तसेच राम जळगावकर खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच 6 डिसेंबर रोजी जिथे आमचा कार्यक्रम झाला ते आमचे मित्र विजय धुमाळी खास कोल्हापूरवरून हा कार्यक्रम बघण्यास आलेला आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्याकडून खास 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नम्रपणे त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी गिरिधारी कृष्ण मुरारी मी गिरिधारी कृष्ण मुरारी आठव्या अवतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला तण म्हणून आले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या 8व्या अवतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार नाश केला. ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्यावेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमानंदे प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना अखेर मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. चला जाऊ र घेऊन गाई वासर. 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 चला जाऊ र
मी काय म्हणतो देवानी हात मारले ना रे येऊ कुठे दिसत नाहीत बघ हे मेल्या आशीर्वाद असो. देवानो एवढ्या घाईघाईने बोलावण्याचं कारण सवंगड्यानो 16,360 रनचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही येतो. काय म्हणतो हा, देवाने सांगितलं मी 16,360 होय रे. एवढ्या गवळ्याने अडवायच्या म्हणजे आपल्याला काय झेपण्यातलं ना, तुझ्या झेपणार आहे काय? जमणार म्हणजे मेल्या वाईट वाईट ना? वाईट नाही तर काय वाईट मग तुझ्या कोण ओळखीत आहे काय जे पाहुणारा? हे हा, अरे हाय कोण? वाकड्या वाकड्या? त्याला बोलवूया हा चालेल. हा करून बघतो हा हा, मग हाक मार. ए वाकड्या अरे काय तू बोला लवकर हाक गेला. अरे मेल्या हे कामगिरी आहे लवकर ये बरं बरं आलो 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 लवकर ये, लवकर ये. अलकाळ तुझा मातुनी हाकही मालली हलवल चाला माझी कायही तू कली हलतीला मी थोकतोया उद हाय काय बघतोया हलवल चाला बघ भेटत हाय घालोया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलं आहे. राज घडशी राहणार राजापूर खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम जे साऊंड मास्टर करत आहेत त्या साऊंडसाठी उत्कृष्ट साऊंडसाठी दिपराज साऊंड सर्व्हिस आमचे साऊंड मास्टर दिपराज साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी शिवज्ञा संदेश कारकर खास साऊंडसाठी 251 रुपयाचे बक्षीस चाललं आहे. आम्ही नमनमणी त्याचे आभार आहोत, ऋणी आहोत. तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी संजय गौतडे यांच्यासाठी सौ साक्षी सुधीर घाणेकर राणा नरपे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नम्रपणे त्याचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जमला नाही तर मला काय करतोस काय? अरे तू काय म्हणजे काय अरे मेल्या नो माझ्या मला फक्त कोणतरी बघताय रे कोण अरे कोण म्हणजे कोण अरे कोण म्हणजे कोण अरे मेल्या ती म्हातारी कुठं अरे हे काय म्हणजे बघते कुठं रे अरे हे काय त्यामध्ये खाल्लं बघते दाखवायचं खाल्लं मग काय रे आम्हाला नाही पाहिजे तुला काय झालंच नाही काय तुला मानव ती माझ्या पेमात पडले आहे काय पण सांगतो मला वाटलं इथे मोठा विकास करशील, पण असं वाटलं नव्हतं. अरे विकास म्हणजे काय मला पहिला विकास जेवला होता आता बस त्याला जेवला हा विकास. अरे हा म्हणजे अरे बोला गडबडी बोलून रे सांग कामगिरी सांग अरे भाऊ, गडबडी बोलण्याचं कारण म्हणजे काय? देवाने हाक मारली, देव म्हणाले आपल्या गोकुळाचे दैनिक मटेरियल जाते, मग ते अडवायचं. तुम्ही त्या नाटकाचं सांगितलं होतं आता तुला. अरे त्या 16,360 आहे. काय अरे तुला मानो मी कायच करू नका मी त्या ढकल्यात होती जरा धीरान घे माझ्या राजा. अरे गवले हलवायच्या बरोबर आहे मग पण न्यायला काय तर युक्ती नको काय अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं ना माझा संदर्भ होती नको आता आवलं काय माझा दांडका झाले या मागायचा दगड हा गुलाम इथं ठेवायचा इथं ठेवायचा
आणि याच्या पाया पडायचं. त्याला पाया पडा, पाया पडा. नमो 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 करायचं. ओम भक्ती भागवतली स्वाहा. चीन भाग दम 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 दम. चीन भाग दम 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 दम. चीन भाग दम. काय चालू ध्यान दे, ध्यान दे, ध्यान दे. तबलाची जाऊ दे. चालला याला नो उठ न उठ. आता जास्त वेळ नाही आहे. पटकन जाय आता. ह्याच्या मागं मी नको आहे. तू माझ्या भागात बघा. मी काय म्हणतो ह्याच्या मागे नको बघ पण दिसू. धमाला ग यमुना घाटावर, धमाला ग यमुना घाटावर, अगबाई हरी लपत वाटे, अगबाई हरी लपत वाटे. आज खूप उशीर झाला बघ आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. हे गेलं. ए मावशी आता हे कोण मी मथुरेच्या बाजार चालले. तुला काय करायचंय? का जायचं नाही? काय म्हणते काय मी तुला जातो. मी पलपलीत केला. ए पोरीनो, हा म्हातारा चांगला दिसतोय बघ. काय ग मावशी? मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे तिथला नेहमी मी बाण घातला. पण तुम्ही हात तरी कोण? सांगू सांगू हा पण माहिती हा हा उचापती हा सभापती आणि मला तू कोण? मी तुझापती. चालू नाही तू म्हातारा. मावशी तुझं म्हणणं तरी काय ते सांग आधी. आणि खरं खरं सांग, तुम्ही हात तरी कोण? अरे नाही आम्ही एकमेकांमध्ये वाद जाऊन गेली. असं होय. मग तुमचं काम काय आहे ते? तुम्हाला इथं बसायला लागलं. एवढंच? ए पोरीनो, काय ग? बसा गे जमल्यावर बसा. ए मावशी थोडा वेळ ग. मला सांगितलं का आपल्याला? बसा ग. बसा बसा. आपण पण बसूया. चल. लवकर बसायची बसायची. बस. काय गे बाबा रे सगळ्यात बसल्या. कापायलाच मिळले मग मला. मी काय म्हणतो आपली कामगिरी होते झाले झाले. देवाला पाठवूया. चला 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 चला. राधे बघ ना ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंडी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत ग. त्यांच्यासोबत आपण रासलीला खेळूया ग. हो चालेल पोरीनो. यायला सैनो. पारितोषिक रसिक मंडळी
कुमार वेदांत सुधीर घाणेकर राहणार नरवे गोवळकरवाडी यांच्याकडून 201 पारितोषिक आलंय. तसेच वैभवी सरवणकर यांच्याकडून देखील संपूर्ण गवळणीसाठी 501 पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नंबर मंडळ रत्नागिरी साहेबांचे सदस्य होणे आहोत, आभारी आहोत.